गरिबाच्या ताटातली साधी भाकरी आज तीच भाकरी महागली आहे। ज्वारीच्या वाढत्या दरांनी स्वयंपाकघराचं गणित बिघडलंय। लातूरसह मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे बघूया एका रिपोर्टमध्ये। लातूरसह मराठवाड्यात भाकरीची चव आता महाग होऊ लागली आहे। याचं कारण आहे ज्वारीचे गगनाला भिडलेले दर। लातूरच्या बाजारात ज्वारीची आवक घटली आहे, शेतीत उत्पादन कमी झालंय, त्यामुळे जानेवारीपासूनच तुटवडा जाणवू लागलाय आणि त्याचा थेट परिणाम भावावर झालाय। ज्वारीचा दर तब्बल 6,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलाय, तर चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी मात्र समाधानी आहे। हा दर आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सगळ्यात चांगला दर आहे आणि या मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी समाधान आहे। परंतु हा दर सगळ्याच ज्वारीला मिळत नाहीये, सगळ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाहीये, कारण अतिवृष्टीमुळे ज्वारी जी आहे ना काळी झालेली आहे, गारांचा मारा त्यावर पडलेला असल्यामुळे डॅमेज झाली, त्याला कॅटल फीड म्हटलं जातं। पण दुसऱ्या बाजूला चित्र थोडं वेगळं आहे। सामान्यांच्या ताटातील भाकरी महाग झाली आहे, त्यामुळे घर खर्चाचा ताळमेळ बिघडतोय। आधी 10 रुपयांना मिळणारी ज्वारीची भाकरी आता 17 रुपयांना मिळते। ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी हे मुख्य अन्न आहे। आता त्याच भाकरीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात, त्यामुळे महिलांची कसरत वाढली आहे। खरं तर आजची वाढती महागाई पाहून आमच्या गृहिणींचं जे काही बजेट आहे महिन्याचं ते फार कोलमडून गेलेलं आहे। आज ज्वारीचे भाव पाहता तर 50 ते 60 रुपये किलो आहे। खाद्यतेल महाग झालेला आहे, गॅस महाग झालेला आहे, तर आम्ही महिन्याभराचा जो आमचा खर्च असतो त्यापेक्षा दुप्पट खर्च झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे। आता हे गणित बिघडण्यामागे अनेक कारण आहेत। उत्पादन घटलं, ज्वारीचं क्षेत्र कमी झालं आणि अवकाळी पावसाचा बसलेला फटका, त्यामुळे येत्या काही महिन्यात दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे। ज्वारीची भाकर खावी की नाही खावी हा एक मोठा प्रश्न महिलांना पडलेला आहे। कारण बाजारात जर आपण ज्वारी विकत घ्यायला गेलो तर 50 ते 60 रुपये ह्या दर प्रमाणे ज्वारी मिळत आहे। ज्वारी हे पौष्टिक धान्य, प्रथिने, तंतू आणि खनिजांनी भरलेलं, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त, पण वाढत्या दरांमुळे ही ज्वारी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती आहे। हीच ती ज्वारीची भाकरी, ग्रामीण महाराष्ट्राच्या ताटातली ओळख, पोटभर जेवणाची खात्री देणारा साधा घास। आज मात्र या भाकरीची चव बदलली आहे, कारण प्रत्येक घासात आहे ते महागाईची झळ। एकीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्याच्या कपाळावर चिंता दिसते, कारण हीच परिस्थिती तात्पुरती आहे की दीर्घकालीन याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।